आजपासून पूर्ण देशभरात या 10 वस्तू मोफत मिळणार। देशातील सर्व नागरिकांना या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे। याचा फायदा 90 कोटी लोकांना होणार आहे। जाणून घ्या काय आहे पात्रता या 10 वस्तू मोफत मिळण्यासाठी। अतिशय गरजेच्या वस्तू या ठिकाणी लोकांना मोफत मिळणार आहेत। काही योजना जुन्या आहेत तर काही योजना नवीन आहेत आणि जुन्या योजनांमध्ये अलीकडच्या 2 दिवसात महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला या गोष्टी जर मोफत मिळवायच्या असतील तर तुम्हाला या पात्रता, अटी, निकष हे जाणून घ्यावे लागतील। काही विशेष योजनांची घोषणा झाली, अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि आता या योजनांचा लाभ प्रत्येक भारतीय कुटुंब घेऊ शकतो। लक्षात घ्या या 10 वस्तूंपैकी 2 वस्तू फक्त महाराष्ट्रासाठी आहेत। लक्षात घ्या महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप मोठं गिफ्ट सरकारकडून त्यांना मिळालेलं आहे। लक्षात घ्या या ज्या योजना आहेत त्या खूप जुन्या कालापासूनच आहेत, पण तुम्हाला या योजना माहीत नसल्यामुळे तुम्ही कदाचित या गोष्टी पैसे देऊन विकत घेत असाल। त्यामुळे या वस्तू मोफत कशा घ्यायच्या, त्यांचा लाभ कसा घ्यायचा हे आपण काही सेकंदाच्या आत ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मी तुम्हाला अशा 10 वस्तूंची लिस्ट सांगणार आहे की ज्या आजपासून तुम्हाला मोफत मिळणार आहेत। आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी पात्रता काय आहे। या योजनांचा लाभ सर्वच नागरिकांना नाही मिळणार, काही मोजक्याच लोकांना याचा लाभ मिळणार आहे, म्हणजे 90 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण यातल्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या खास महाराष्ट्रासाठी आहेत। महाराष्ट्राच्या जनतेला खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे। यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये फक्त तुम्हाला एक बँक अकाउंट उघडायचं आहे आणि तुम्हाला घर बसल्या 5 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे। आणि यामध्ये अजून एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही जर नोकरी करत नसाल तर तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे, तुम्ही घर बसल्या पेन्शन घेऊ शकता। आणि या योजनांमध्ये अजून एक अशी चमत्कारिक योजना आहे की ज्यामध्ये तुम्हाला एक घर बसल्या टोल फ्री नंबरवर कॉल करायचा आहे आणि नंतर तुम्हाला 10,000 रुपये मिळून जाणार आहे। आणि एक योजना अशी पण आहे की ज्यामार्फत तुम्हाला मोफत वीज पण मिळणार आहे। दुसऱ्या योजनेतून मोफत गॅस सिलेंडर तर तिसऱ्या योजनेतून मोफत आरोग्य विमा मिळणार आहे। चौथ्या योजनेत घर तर 5व्या योजनेत गाडी घेण्यासाठी एक विशेष योजना आहे। आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी यामध्ये प्रचंड गोष्टी आहेत आणि यामध्ये अतिशय महत्त्वाची आणि खास जी गोष्ट आहे ती खास महाराष्ट्रासाठी आहे। आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी 3 मोठे गिफ्ट सरकारकडून मिळणार आहेत। तर या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि काय काय मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आता आपण जाणून घेणार आहोत तर ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळतात त्या योजनांमार्फत मिळतात। आणि योजना म्हटल्या की येतात ते निकष आणि अटी, ते आपण आता पाहणार आहोत। तर आता आपण सगळं शॉर्टमध्ये पाहणार आहोत, पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल फुल व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे। ती माहिती आम्ही तुम्हाला सांगू, पण तुम्हाला कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे। तुम्हाला यामधून कोणत्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा, त्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ। आता पहिली गोष्ट जी म्हणजे तुम्हाला मोफत मिळणार आहे पूर्ण देशभरात ती म्हणजे वीज। आता एका विशेष योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात प्रत्येक घरामध्ये 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ होणार आहे। आता मोफत विजेनंतर गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार, पण त्यासाठी पात्रता आणि नंतर किराणा। पहा, साखर, गहू, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले तुम्हाला मोफत मिळणार आहेत। होय, हे खरं आहे, तुम्ही ऐकताय पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ह्याही गोष्टी खऱ्या आहेत। तुम्हाला आता सर्व किराणा सुद्धा मोफत मिळणार आहे। आणि त्यानंतर दवाखान्याचे खर्च जो आहे 5 लाख रुपये हप्ता। पण सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ विजेचा। वीज बिलात कशी कपात मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार ते आपण जाणून घेऊया। ही योजना जुनी आहे पण लक्षपूर्वक जर तुम्ही समजून घेतली तर तुमचा लाखोंचा फायदा आता होणार आहे। पण मोफत वीज कशी मिळणार? पहिली गोष्ट म्हणजे देशात मोफत मिळणार आहे ती म्हणजे वीज। त्यानंतर गॅस सिलेंडर, तर गॅस कसा मोफत मिळणार, किराणा कसा मोफत मिळणार आणि लगेचच दवाखान्याचा खर्च कसा मोफत मिळणार ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया। पहिली गोष्ट आहे वीज। तर आता बघा, 300 युनिट वीज मोफत मिळणार। या योजनेचं नाव होतं PM सूर्यघर योजना।
आता या योजनेत काय होणार आहे, तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. तुम्हाला 30,000 रुपयांची सबसिडी मिळेल, 60,000 रुपयांची सबसिडी मिळेल किंवा 78,000 रुपयांची सबसिडी मिळेल. आता तुम्हाला या सबसिडीचं काय करायचं तर घरावर सोलार बसवून घ्यायचा. सोलार 1 किलोवॅटचा बसवण्यासाठी सरकार तुम्हाला 30,000 रुपये देणार, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये देणार, तर 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये देणार. आणि सोलार बसवल्यानंतर 300 युनिटच नाही तर अख्खीच्या अख्खी वीज तुम्हाला मोफत मिळेल. 78,000 रुपये तुम्हाला सोलार बसवण्यासाठी मिळणार आहे. आणि यासाठीची पात्रता भारताचा नागरिक असावा आणि विजेचं कनेक्शन तुमच्या घरात असावं. आणि जी अर्जाची लिंक आहे ती मी खाली दिलेली आहे. आणि तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला लगेच त्याचं उत्तर देईन. आता दुसरी गोष्ट म्हणजे गॅस कशी मिळणार. तर हो, आत्तापासून गॅस देखील मोफत मिळणार. तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला असेल की आता गॅस कसं मोफत मिळणार. तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली, ज्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार होते. पण त्याआधीच केंद्र सरकारची धोरणं होती उज्ज्वला योजना. त्या योजनेमध्ये जर तुम्ही महिलाच्या नावावर गॅस सिलेंडर घेतलं तर ते तुम्हाला सबसिडीमध्ये घ्यायला लागत होतं. त्या योजनेअंतर्गत तुम्हाला 300 रुपयांची सबसिडी म्हणजे तुम्हाला स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडर मिळत होते. पण त्यातच महाराष्ट्रासाठी पहा आनंदाची बातमी. सबसिडी वर्षभर तुम्हाला 12 गॅससाठी मिळत होती, पण त्यातूनच आता 3 गॅस सिलेंडर मोफत झालेले आहेत. ही आहे मोफत गॅस सिलेंडर योजना. आता राहिला किराणा. आतापासून किराणा जो आहे तो मोफत मिळणार. 90 कोटी लोकांना या योजनेचा फायदा होणार. महिन्याला जो काही आपल्याला किराणा लागतो, साखर, गहू, डाळी, मीठ लागतं, मोहरीचं तेल लागतं, मैदा लागतो, सोयाबीन लागते, या गोष्टी देखील आता मोफत मिळणार. तर या गोष्टी कशा मिळणार, 90 कोटी लोकांना या गोष्टींचा फायदा होणार. तर पहा, किराणा तर मिळणारच, पण बऱ्याच वेळी सगळ्यांच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडत असतं. आणि जर कोणी आजारी पडलं तर दवाखान्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. म्हणून त्यासाठी सरकारने एक योजना काढली आहे. दवाखान्याचा खर्च 5 लाखांपर्यंत माफ होणार आहे. आता कोणत्याही दवाखान्यात जा, दवाखान्याचा खर्च सरकार भरणार, मोफत तुम्हाला उपचार मिळणार. त्याआधी किराण्याचं पाहूया. आता केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत 90 कोटी लोकांना दर महिन्याला मोफत रेशन दिलं जातं. आता बघा, पूर्वी म्हणजे आतापर्यंत तांदूळ दिले जायचे, तर आतापासून तांदूळ बंद करणार. आणि त्या व्यतिरिक्त पहा काय काय गोष्टी मिळणार. पहा, गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा आता मोफत रेशनमध्ये समावेश होणार आहे. याचा फायदा 90 कोटी लोकांना मिळणार. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी कलरचं रेशन कार्ड पाहिजे. तर आता रेशन कार्ड कसं काढायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता राहिला प्रश्न दवाखान्याचा. आता दवाखान्याचं सांगण्याआधी एक अशी विशेष गोष्ट आपल्या समोर आलेली आहे की फक्त एक कॉल करायचा आणि 10,000 रुपये मिळवायचे. तर पहा, हे पैसे तुम्हाला कसे मिळणार. तर काहीही कारण असू दे, कोणतेही कारण असले तरी सरकार तुम्हाला त्यासाठी 10,000 रुपये फ्रीमध्ये देणार आहे. पण त्याआधी मोफत दवाखान्याची जी योजना आहे ती आहे आयुष्मान भारत योजना. या योजनेमध्ये 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा तुम्हाला मिळणार आहे. तर पहा, यामध्ये 70 वर्षाच्या वरील नागरिकांचाही आता समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड KYC करून आयुष्मान योजनेचं कार्ड काढून घ्यायचं आहे. आता यासाठी तुम्ही आरोग्य मित्रांची भेट घेऊ शकता. नाहीतर ही गोष्ट घर बसल्या करण्यासाठी यासाठी एक नंबरही दिलेला आहे. तो नंबर म्हणजे 14,555. तर या टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि तुमचा आरोग्य विमा तुम्हाला मिळून जाईल. तर आता राहिला प्रश्न की एक कॉल करून 10,000 रुपये कसे मिळवायचे. पण त्याआधी पहा, जर तुम्ही एक शेतकरी असाल तर तुम्हाला वर्षाला आता मोफत 6,000 रुपये मिळणार आहेत. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला आता 6,000 रुपये दरवर्षी मिळणार आहेत. पण त्यातून एक फोन जर गेला तर त्यातून आपल्याला 10,000 रुपये कसे मिळणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता पहा, हे 2-2 हजार रुपयाच्या टप्प्याने शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये मिळतात. तसेच नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली. तर हे 6,000 आणि महाराष्ट्र सरकारच्या इतर योजनांचे 9,000 असे टोटल आता सगळ्यांना
दरवर्षी 15,000 रुपये मिळणार आहेत। तर आता पहा, एक फोन करून 10,000 रुपये कसे मिळवायचे। पण त्याआधीच पहा, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत आता सगळ्यांना घरे बांधण्यासाठी सुद्धा पैसे मिळणार आहेत। तर पहा, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना 1,30,000 रुपये मिळतील, तर शहरी भागातील लोकांना जवळपास 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी केली जाते। तर आतापर्यंत 4 कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, म्हणजे 4 कोटी लोकांना सरकारकडून घरं बांधण्यासाठी पैसे मिळालेले आहेत। तर आता बघा, 10,000 रुपये एका कॉलवर कसे मिळवायचे। तर बघा, विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला काम करण्यासाठी जे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तर त्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतं। तर विश्वकर्मा योजनेअंतर्गत 1 लाखाचं जे बिनव्याजी कर्ज आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि अतिशय म्हणजे 5% व्याजावर तुम्हाला 2 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं आणि कुठलीही गॅरंटी त्यामध्ये लागणार नाहीये। त्यानंतरची अशी एक विशेष योजना जिची सुरुवात 2014 मध्ये झाली होती, जिच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये कधीही मिळू शकतात। ती रक्कम तुम्ही कधीही अगदी सोप्या पद्धतीने बँकेतून काढू शकता। त्यानंतर अशी एक योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील माणसं 0 बॅलन्स अकाउंट खोलू शकतात। त्या योजनेचं नाव आहे जनधन खातं आणि जनधन खातं जर तुम्ही उघडलं म्हणजे कोणत्याही बँकेत तुम्ही उघडू शकता। स्टेट बँक झाली, बँक ऑफ इंडिया झाली, बँक ऑफ बडोदा झाली, कोणतीही बँक असो, कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही हे खाते उघडू शकता। त्यानंतर तुम्हाला चेकबुक मिळतं, पासबुक मिळतं। या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जर बॅलन्स नसेल तर तुम्हाला बँकेकडून 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट दिलं जातं आणि बॅलन्स 0 असेल तर मायनसमध्ये बॅलन्स जात नाही। याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एक टोल फ्री नंबर आहे। हा टोल फ्री नंबर आहे 1800 म्हणजे 1800। हा जो नंबर आहे तो टोल फ्री नंबर आहे। यावर तुम्ही कॉल करायचा आहे। कॉल करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत। त्या नंबरवर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला खातं उघडण्याविषयी माहिती दिली जाईल। हे खातं प्रत्येकाकडे असायलाच हवं। तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सर्व मेंबर्सचे हे खाते उघडून घ्या। हे खातं उघडण्यासाठी 1 रुपयाचा देखील खर्च लागत नाही आणि तुम्हाला गरज लागली तर यावर तुम्ही कधीही 10,000 रुपये काढू शकता। त्यामुळे तुम्ही लगेचच हे खातं उघडून 10,000 रुपयांचा लाभ लगेचच्या लगेच घेऊ शकता। तर ही होती आजच्या व्हिडिओमधली सर्व माहिती। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।